ज्ञानेश्वर सत्संग मंड तथा ग्रामस्थ कोंडगांव की ओर से खंड हरिन सप्ताह संपन्न। रामकृष्ण हरी सालाबाद पर यावर्षी देखील रामनवमीच्या उत्सवानिमित्ताने हा वर्ष 41 वर्ष आहे। या महोत्सवा निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या सोमवारपासून सुरू होऊन आज त्याची सांगता झालेली आहे, आजच्या सोमवारी। आणि ह्या आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ गावातील सर्वच लोक उपस्थित झालेले आहेत। या सप्ताहाच्या अनुषंगाने गावामध्ये शांतता, एकोपा आणि मित्रत्व असा हा अनुभव पाहायला मिळाला आहे। या ठिकाणी या महोत्सवासाठी शेवटच्या दिवशी का होईना आमचे एक खूप मोठे दाते या बालकृष्ण रामण्णा शेट्टी शेठ या वेद हॉस्पिटलचे मालक हे खरोखर या ठिकाणी उपस्थित आम्हाला आनंद वाटला। आम्ही त्यांच्याकडे दरवर्षी देणगी मोठ्या प्रमाणात घेतो, परंतु देणगीचा कशा प्रकारे उपयोग होतो हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, त्याबद्दल त्यांचा एक धन्यवाद। त्याचबरोबर या वेद हॉस्पिटलचे मॅनेजर गिरीश अविनाश किन्नी हे देखील आम्हाला चांगल्या प्रकारे दरवर्षी मदत करतात। त्यांचं देखील या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। गेली 8 दिवस या सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन चांगल्या प्रकारे होत होते आणि त्यासाठी गावातील सगळ्याच लोकांचा तसेच परगावातील गोवा, पिंपला, सरवली, रांजणाली येथील भाविकांचा देखील मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये सहभाग होता आणि ते आल्यामुळं या कार्यक्रमाला आणखीच मोठ्या शोभा यायची आणि त्यांच्यामुळं हा कार्यक्रम हा यशस्वी झाला असं मी सांगतो। या याचे 5 गावामध्ये किंवा 10 गावामध्ये मी प्रत्येक गावच्या पालखीला हजर असतो, परंतु ह्या वर्षी त्या 5ही गावांच्या पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला होती, या पालखी सोहळ्यासाठी होती। आणि गावातील विशेष म्हणजे जो आमचा पालखीचा मार्ग असतो त्या मार्गामध्ये सगळ्या महिलांनी स्वच्छ केला होता, साफ धुवून पुसून स्वच्छ केला होता, रांगोळ्या काढल्या होत्या आणि भाविक एवढे आनंदी झाले होते की रस्ता आणि रांगोळ्या बघून खरोखर त्यांना आनंद वाटला होता। या कार्यक्रमासाठी पैशाशिवाय काही होत नाही, परंतु आम्ही जो थोडाफार फिरलो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त ह्या ठिकाणी येऊन लोकांनी देणगी दिली आहे, म्हणजे आपण किती हे करतो त्यांना देखील समजलेलं आहे। आणि या सर्व देणगीदारांचे आम्ही ह्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर संघ मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ याच्यावरती त्यांचा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। उत्साह आहे तो शब्दात बोलण्याची गरज नाही। तुमच्या मागे जो जनसमुदाय उभा आहे तो उत्साहाचा एक प्रतीकच आहे। हा उत्साह गेली 40-41 वर्ष सुरू आहे। आता जसं आपण पिकलेलं पान बोलतो तसं आमची जी वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी गेली 40 वर्ष ही परंपरा अखंडित ठेवलेली आहे। आणि आता आमचे राजू किणी झाले, माझे बंधू हर्षद किणी झाले आणि बाकीची जी तरुण मंडळी आहेत ती आता हा वारसा पुढे नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात, कारण बाकीच्या ज्येष्ठ मंडळींनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं आणि जी तरुण मंडळी आहेत त्यांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत यावं। राहिला प्रश्न देणगीचा, पैशाचा, देणगी आणि पैसे ज्या वेळेला धर्माचा आणि संस्कृतीचा विषय येतो त्यावेळेला सगळीच लोक आपापसाने ती देणगी देतच असतात। आणि या मंडळाचं सांगायचं झालं तर यांनी एक ठेव जी जमा केलेली आहे बँकेमध्ये त्याचा जो व्याज आहे तो व्याज पण त्यांनी अजून वापरलेला नाही, कारण लोकांचे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की त्या व्याजाच्या पैशाला सुद्धा त्यांना हात लावायची गरज पडलेली नाहीये। आणि ह्या मंडळाचा कारभार इतका पारदर्शक आहे की जे पैसे येतात ते रोख स्वरूपात न घेता अकाउंटला घेऊन गुगल पेच्या माध्यमातून घेऊन बँकेत जमा होऊन त्याचा दरवर्षीचा जो जमा खर्च आहे तो सगळ्या ग्रामस्थांच्या समोर मांडला जातो। त्याच्यामुळे इथली जी देणगी तिचा टप्पा आता 25 लाखापर्यंत पोहोचलेला आहे, जी आपली आपण कायम ठेवू, जिला आपण फिक्स डिपॉझिट बोलतो, त्या या 2 वर्षामध्ये तो 25 लाखाचा टप्पा 50 लाखापर्यंत नेण्याचा यांचा मानस आहे। आणि त्या 50 लाखाच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडनं जी काही मदत होऊ शकेल ती आम्ही करूच। आणि गावातल्या सगळ्या दानशूर व्यक्तींना पण आमची एक विनंती असेल की आपण ही कायम ठेव 50 लाखापर्यंत नेण्यासाठी आपल्यापर्यंत जी काही मदत होईल ती करावी। आता ह्या अन्नदानाच्या मागे एवढा खर्च आहे की जो आपल्याला सोपा जरी वाटत असला तरी ज्या वेळेला आपण 10 लोकांचं जेवण करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खर्च किती आहे। इथे हजारो लोक आज अन्नदानाचा लाभ घेत आहेत, या अन्न क्षेत्राचा लाभ घेत आहेत आणि यापुढे हा जो ओघ आहे तो कायम वाढत जाईल। या गावामध्ये एक होळी होती, एक गणपती होते, सार्वजनिक गणपती आता अनेक झाले, पण हा सत्संग जो आहे हा एकच आहे आणि हा एकच राहील। याच्यासाठी आम्ही टिकून राहण्यासाठी प्रयत्न करू आणि जी तरुण मंडळी त्याच्यासाठी प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी ज्येष्ठ मंडळी तर आहेतच आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना मदत करतील एवढंच या प्रसंगी सांगतो। आता जर बघायचं गेलं तर कोंडगावाचं जो भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर 4 मोठ्या शहरांना जोडलेला गाव आहे।
या गावामध्ये आल्यानंतर बऱ्याच जणांची प्रगती झालेली आहे. आपण या गावातनं जे जिल्हा परिषद सदस्य दिले त्या 2 जिल्हा परिषद सदस्यांपैकी दोन्ही जे आमचे सन्माननीय उमेदवार आहेत ते आता खासदार मंत्री या पदापर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे ह्या गावाचा जो वाटा आहे तो सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या नेहमीच भिवंडी तालुक्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी महत्वाचा राहिलेला आहे. आता जर कोणगावामधली लोकसंख्या आपण बघायला गेलो तर कोणगावाची लोकसंख्या 1 लाखाच्या पुढे गेलेली आहे. खरं म्हणजे आम्ही आता नगरपालिका, नगरपरिषद यासाठी एलिजिबल आहोत. त्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि या गावामध्ये तुम्हाला एका जातीचे, एका धर्माची लोक नाही मिळणार. आजही आपण ही लोक जी एवढी इथे अन्न क्षेत्राचा लाभ घेत आहेत याच्यामध्ये कोण कुठून आला हे आम्हाला नाही माहिती, पण हे सगळे धर्मासाठी, एकोप्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि कोणगाव हा नेहमीच सगळ्यांसाठी एक उदाहरणाचा भाग राहिलेला आहे आणि भविष्यातही एकोप्यासाठी, संस्कृतीसाठी आणि सगळ्या क्षेत्रांसाठी कोणगाव हा उदाहरण